रसिकहो सुप्रभात. आपल्या नात्यातल्या माणसांचा हा एक असा दिवस असतो की ज्या दिवशी आपण आपल्या मनातल्या त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करू शकतो. दाही दिशा या संग्रहातील हेमंत बर्वे सरांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या भाचीला लिहिलेलं हे पत्र. चला तर मग ऐकूयात आज हे पत्रलेखन. अभिवाचन मैत्रेयी. सौ श्रद्धास. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचा एक गाभा असतो. तो घेऊनच ती व्यक्ती जन्माला येते. तो स्वभाव हा जणू त्या व्यक्तीचा मूलाधार वृक्ष असतो आणि पुढे त्यावर इतर सद्गुणांची घरटी बांधली जातात. श्रद्धाचा मूलाधार वृक्ष म्हणजे तिचा सरळ, सोशिक आणि कोणत्याही प्रसंगी आणि परिस्थितीत तक्रार न करण्याचा स्वभाव. जशी एखादी मुंगी असते ना, तिला समजा काही साखरेचे दाणे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे असतील तर ती विना तक्रार दिवसभर काम करीत राहील. आमची श्रद्धा ही त्यातलीच आहे. कुठे राग नाही, तक्रार नाही, कुठे कामात हेळसांड नाही, आरडाओरडा नाही. मला असा त्रास झाला, तसा त्रास झाला, अशी कसलीही तक्रार नाही. एकदा काम मनावर घेतलं की काम फत्ते. या सर्वांचं मिश्रण म्हणजे श्रद्धा. याच स्वभावानुसार ती सासरी पण सर्वांबरोबर खेळीमेळीने राहिली. अशा सरळ मार्गी लोकांबद्दल बहुतेक एक गैरसमज असतो आणि तो म्हणजे असे लोक मनाने दुबळे असतात. पण आमची श्रद्धा याला मात्र पूर्णपणे अपवाद आहे. अगदी नुकताच घडलेला प्रसंग. वैऱ्यावर येऊ नये पण अशी वेळ. एकाएकी आबांची प्रकृती खालावली. संदीपला आधी ताप आणि नंतर टेस्ट केली तर ती कोविड पॉझिटिव्ह आली. भरीत भर म्हणजे हिला स्वतःला ताप. आबा आणि संदीप यांना हॉस्पिटलमध्ये हलवावे लागणार होते. अशावेळी मदतीलासुद्धा कोणीही नव्हते. ती मोठ्या धीराने या प्रसंगाला सामोरी गेली. कुठे गवगवा नाही केला. मी केलं असं सांगणं नाही, बडेजाव नाही. अशा स्वभावाच्या लोकांना त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारी माणसं मिळाली नाही तरच नवल. मग ते डॉक्टर पागे पतिपत्नी असोत किंवा माधुरी भागवत असोत. एक आठवण म्हणून सांगतो. मी आणि माझी आई म्हणजे श्रद्धाची आजी तेव्हा चुनाभट्टीला राहायचो. काही कारणास्तव श्रद्धा एका वर्षासाठी आमच्याकडे राहत होती. ती जेमतेम 8-9 वर्षांची असेल. तेव्हा माझ्या आईचं ब्लड प्रेशर एकदम वाढलं होतं. नाकातून रक्त येऊ लागलं. सकाळी 11 वाजले असतील. आईला घाईघाईनं हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. 12 वाजता श्रद्धा शाळेतून परत आली. तिला आजी कुठे दिसली नाही. तेव्हा तिला आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत असं कळलं. मग संध्याकाळी आजी येईपर्यंत या चिमुरड्या मुलीने काहीही खाल्लं नाही. ती दुधाला सुद्धा हात न लावता वाट बघत दाराशी बसून होती. जणू काही आजी बरी होण्यासाठी ती मूक प्रार्थनाच करत होती. त्या छोट्या वयात केवढा हा मनावर ताबा. अशा या सरळ, सोशिक, वेळप्रसंगी कणखर होणाऱ्या आमच्या भाचीला, गुणी भाचीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझेच हेमंत मामा आणि प्राची मामी. रसिकहो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तुमचे अनुभव आणि अभिप्राय हेमंत बर्वे सरांना 9892360847 या क्रमांकावर संपर्क करून कळवू शकता. तुम्ही तुमचे नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे. हेमंत बर्वे या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी दाही दिशातील एका खजिन्यासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. शांती, आनंदी, तृप्ती सगळ्या येतीलच आपल्या दारी. धन्यवाद.